अक्षय, तुझी बहीण किती दिवसानंतर माहेरी आले. तिचे सासरचे लोक फक्त तिच्याकडून घरातली कामं करून घेतात, तसेच तिचा छळ करतात. जावाई बापू सुद्धा कामासाठी बाहेरगावी गेलेत. तिचा मुलगा चिंटू सुद्धा गप्प गप्प राहू लागलाय. त्यांचं दुःख समजून घेणारा तिथे कोण आहे? मी असा विचार करते की चिंटूला आपण येथेच ठेवून घेऊया का? तो इथे राहून अभ्यास करेल आणि माझं मन सुद्धा लागून राहील आणि तो त्या घाणेरड्या वातावरणापासून सुद्धा लांब राहील. अनुसयाबाई आशेने आपल्या मुलाकडे बघत म्हणाली. त्यावर अक्षय म्हणाला, मी कावेरीला विचारून सांगतो. आई यावर थोडी रागातच म्हणाली, अरे अक्षय, तू आपल्या बहिणीसाठी आता बायकोची परमिशन घेणार का? हे विसरू नको की या घरात तिची सुद्धा भागीदारी आहे. सासूचे बोलणे ऐकून स्वयंपाकघरात जेवण करत असलेल्या तिच्या सुनेला खूप राग आला. मग तिने मनातल्या मनात तिचा बदला घेण्याचा प्लॅन बनवला. सासूचे बोलणे ऐकून आधी तर तिला खूप मोठा झटका लागला होता की आईचं तर डोकं फिरलं नाही ना. कदाचित ती आपल्या संपत्तीचा अर्धा हिस्सा मुलीला तर देणार नाही ना. म्हणून ती लगेच गॅस बंद करून स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि आपल्या बोलण्यात गोडवा आणत पतीला म्हटले, अहो आई, हे तर काहीही बोलतात. चिंटू आपल्यासोबत राहील तर आपल्याला सुद्धा चांगले वाटेल. आता किरणच्या सासरी चांगली परिस्थिती राहिली नाही आणि चिंटू सुद्धा आपलाच मुलगा आहे. परंतु आई, मी काय म्हणत होते की आपण किरणला सुद्धा येथेच ठेवून घेऊ का? तिला सुद्धा सासरी खूप त्रास सहन करावा लागतोय. जेव्हा तिचे पती परत येतील तेव्हा ती आपल्या सासरी निघून जाईल. कमीत कमी येथे 2 वेळचं जेवण तर तिला मिळून जाईल. बघा ना किती बारीक झाली ती. मला तर तिची हालत पाहून खूपच वाईट वाटतं. सुनेचे बोलणे ऐकून अनुसयाबाईंना खूपच चांगलं वाटलं. त्यांना तर भीती वाटत होती की खर्च वाढल्याचा विचार करून ती चिंटूला ठेवून घेण्यास विरोध करेल. पण इथे तर तिची सुनबाई आपल्या नंदीला सुद्धा सोबत ठेवण्याचा विचार करत आहे. त्यामुळे अनुसयाबाईंना खूपच आनंद झाला. तिने पुढे येऊन आपल्या सुनबाईला जवळ घेतले आणि म्हटले, सुनबाई, तू किती चांगली आहेस, जे आपल्या नंदेबद्दल एवढा चांगला विचार करतेस. असे बोलता बोलता तिच्या डोळ्यातून अश्रू आले. पण कावेरी मनात विचार करत होती की मोठे आले आपल्या मुलीच्या हिश्श्याबद्दल बोलणारी. आता तर मी माझ्या डोळ्यासमोर आपल्या ननंदेला या घरची नोकरच बनवून ठेवीन आणि तू काहीच करू शकत नाहीस, असा विचार करून ती गारातल्या घरात हसली. मग काय, किरण सुद्धा आपल्या मुलासोबत माहेरी येऊन राहिली. जेव्हा तिच्या सासरकडच्या लोकांचा फोन आला तेव्हा अनुसयाबाई यांनी सरळ सरळ सांगितले की तुम्ही लोक माझ्या मुलीचा खूप छळ करता. तेव्हा जोपर्यंत जावई बापू परत येत नाही तोपर्यंत माझी मुलगी आमच्याकडेच राहील. किरणच्या पतीला सुद्धा या गोष्टीवरून काहीच विरोध नव्हता. 2 दिवस तर चांगले गेले, परंतु हळूहळू कावेरीने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. कधी कंबरदुखी तर कधी डोकेदुखीचे बहाणे करत ती स्वयंपाकघरातील कामे अर्धवट टाकून आपल्या रूममध्ये जाऊन झोपायची. जेव्हा तिच्या तब्येतीबद्दल विचारण्यासाठी किरण तिच्या रूममध्ये जायची तेव्हा ती सांगायची, बस थोडेच काम पडले आहे, तब्येत सुद्धा ठीक नाही, काय करू मला समजत नाही. तेव्हा किरणने हसून म्हटले, वहिनी, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही आराम करा, मी सर्व काम करते. जेव्हा ती रूममधून बाहेर जायची तेव्हा कावेरी आपला आवडता चित्रपट लावून टीव्ही बघत असायची. आपल्या मैत्रिणींसोबत फोनवर गप्पा मारायची. या दरम्यान जेव्हा कामवाली बाई घरी यायची तेव्हा कावेरी एकदम तिच्या पाठीमागे हात धुवून लागायची. तिच्या कामांमध्ये चुका काढायची आणि तिच्या प्रत्येक कामात तिला टोकत असायची. तिला हे चांगल्या प्रकारे माहीत होतं की कामवाल्या बाईला हे बिलकुल पसंत नसायचं की कोणी तिच्या डोक्यावर बसून तिच्याकडून काम करून घ्यावं. त्यामुळे एके दिवशी कामवाल्या बाईने म्हटले की भाभी, जर असे असेल तर तुम्ही दुसऱ्या कुठल्या कामवाल्या बाईला कामावर ठेवा, मी काम सोडून जात आहे. कावेरीला हेच तर हवं होतं. तिने रागाने म्हटले की तुझा मास्तर दिवसेंदिवस वाढत चाललाय, तुला जायचं असेल तर जा, मला धमकी का देतेस? मला तुझ्यासारखे 1000 मिळतील. त्या दोघांचे झगडे अनुसयाबाई आणि किरण दोघेही ऐकत होत्या. कामवाल्या बाई त्या क्षणी निघून गेली. आता कावेरी कामवालीचे सर्व कामं कुठल्या ना कुठल्या बहाण्याने किरणच्या अंगावर टाकू लागली. 1 हप्त्यानंतर चिंटूचे ॲडमिशन सुद्धा जवळच्या गव्हर्नमेंट स्कूलमध्ये झाले. कावेरी आपल्या मुलांना तर काहीच बोलायची नाही, परंतु किरण आणि चिंटूच्या खाण्यापिण्याचा सर्व खर्च ती नणंदेकडून काम करून काढून घ्यायची. अक्षय तर सकाळी सकाळी ऑफिसमध्ये निघून जायचा. त्याला या गोष्टी माहिती नव्हत्या आणि तसंही कावेरी सुद्धा इतकी गोडी गुलाबीने आपल्या नणंदेवर सर्व काम अशा प्रकारे टाकायची की ती कोणालाच या गोष्टीची जाणीव व्हायची नाही की ती आपल्या नंदेला फ्रीची नोकर बनवून ठेवायला बघत होती. हळूहळू आपल्या गोड गोड बोलण्यामध्ये फसून आपल्या सासू आणि नंदेला गुंडाळत कावेरी आपलं काम करून घ्यायची. ती स्वतः तर फ्री होऊन फिरायची, तसेच कामवाल्या बाईचा पगार सुद्धा वाचायचा. एक दिवस अनुसयाबाईने म्हटले, सुनबाई, मी बघत आहे की किरणवर घरातील कामाचा बोजा वाढलाय, तू दुसरी कामवाली केव्हा पाहिशील?
त्यावेळी खूपच मोठ्या हुशारीने कावेरीने म्हटले, अहो आई, मी 1-2 कामवाल्या बाईंना बोलवले आहे, तुम्ही चिंता करू नका, लवकरच कामवाली बाई येईल. पण जेव्हा कामवाली बाई आली तेव्हा कावेरीने काही ना काही चुका काढून त्यांना सुद्धा ठेवण्यास नकार दिला. हळूहळू 2 महिने उलटून गेले आणि आता जाऊन अनुसूयाबाईंना समजून चुकले की सूनबाई तर हळूहळू घरातील सर्व कामे नंदेच्या अंगावर टाकू लागली आहे. आपल्या मुलीची ही अवस्था पाहून अनुसूयाबाईंना धडकी भरली. ती विचार करू लागली की तिच्या सासरे तर तिचे सासू सासरे तिच्यासोबत अशीच वागणूक करतात आणि हीच गोष्ट आहे की ते लोक त्यासोबत तिला शिवीगाळ आणि जात सुद्धा करतात. पण इथे सुद्धा माझी मुलगी एखाद्या नोकरासारखे काम करत असते. अंतर फक्त एवढेच आहे की तिच्याकडून सर्व कामही गोड गोड करून घेतली जातात. आता तिला किरणसाठी खूप वाईट वाटू लागले होते. तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले आणि ती विचार करू लागली की माझ्या मुलीच्या नशिबात हेच लिहिलं आहे का की तिने घरात नोकरासारखंच काम करावं. आता ती विरोध करू शकत नव्हती, कारण की विरोध केल्यास एकतर सूनबाई रागवेल, नाहीतर गोड गोड बोलून विषय बदलेल. ती विचार करू लागली, आता तर मी जिवंत आहे तेव्हा माझ्या डोळ्यासमोर सुद्धा माझ्या मुलीसोबत चुकीचा व्यवहार होत आहे. देव ना करो, जर उद्या कधी मला काही झालं तर माझ्या मुलीला काहीच आधार राहणार नाही. सासरे सुद्धा तिला कोणी विचारणार नाही, फक्त तिच्या पतीचाच तिला आधार आहे. आणि माहीत नाही तो सुद्धा कधी एवढा समर्थ होईल की आपली गृहस्थी स्वतःच्या बळावर सांभाळेल. खूप वेळ विचार केल्यानंतर तिने एक निर्णय घेतला. 1 हप्ता तिने खूपच धावाधाव केली. ती रोज कुठे जात होती, कोणाला काहीच माहीत पडत नव्हतं. कावेरी तर आपल्याच दुनीत मस्त होती. 1-2 वेळा तिने सासूबाईंना बाहेर जाताना पाहिले, तेव्हा तिने विचार केला की कदाचित ती मंदिरात जात असेल. 1 हप्त्यानंतर एके संध्याकाळी ती घरी आली. अक्षय सुद्धा घरी होता. तिने सर्वांना आपल्या रूममध्ये बोलावले आणि सांगितले, बघा मुलांनो, मला चांगल्या प्रकारे माहीत आहे की तुम्हा लोकांमध्ये आपापसात खूपच प्रेमभाव आहे, म्हणून तुम्ही किरणला घरामध्ये ठेवला आहे आणि ती सुद्धा एवढ्या प्रेमाने येथे राहत आहे. सुनबाई सुद्धा खूप चांगली आहे, जी आपल्या नंदेबद्दल इतका चांगला विचार करते. आपली स्तुती ऐकून कावेरीला गर्व झाला आणि ती विचार करू लागली की या मूर्खांना काय माहीत आहे की मी आपल्या नंदेला नोकर बनवून ठेवला आहे. काही वेळेच्या शांततेनंतर अनुसूयाबाईंनी पुढे म्हटले, तुमच्या लोकांमध्ये इतके प्रेमभाव पाहिल्यानंतर मला खूपच चांगले वाटले. त्यामुळे मी विचार करते की जोपर्यंत मी जिवंत आहे म्हणून मी आपल्या मुलीचा हिस्सा तिला देऊन टाकेन. हे ऐकून कावेरी खूप भडकली, पण तरीही तिने आपला राग लपत म्हटले, अहो आई, पण किरण तर पूर्ण सन्मानाने माहेरी राहत आहे. तिला जेव्हा वाटेल तोपर्यंत ती इथे राहू शकते, तर मग तिला तिचा हिस्सा देण्याची काय गरज आहे. सर्व काही आपलेच आहे. अनुसूयाबाईंनी गालातल्या गालात हसत म्हटले, तुझं बोलणं अगदी बरोबर आहे, पण सुनबाई, ते काय आहे ना की मुलगी सासरी कमजोर पडून असते. माहेरच्या लोकांकडून तिला थोडासा सपोर्ट द्यावा लागतो. आता बघ ना, माझ्या मुलीजवळ स्वतःचं छत सुद्धा नाही आहे, तेव्हा मी घराचा अर्धा हिस्सा तिच्या नावावर केला आहे. उद्या जर जावई बापूंची इच्छा झाली तर ते सुद्धा इथे येऊन आपल्या घरामध्ये अधिकाराने राहू शकतात. तसे तर या गोष्टी फक्त कागदावर होतील, बाकी तुम्ही लोक तर मिळून मिसळूनच राहाल, हे मला माहीत आहे. मग तिने आपल्या मुलीला म्हटले, किरण, तू तुझ्या नवऱ्याला सांग की त्यांनी सुद्धा इथे येऊन राहावे. तुम्ही लोक एकत्र राहाल तर चिंटूची परवरिश सुद्धा चांगली होईल. राहिला प्रश्न राहण्याचा, तर घराचा अर्धा हिस्सा मी तुझ्याच नावे केलाय. तू अर्ध्या हिश्श्यात आपला संसार थाट आणि आरामात राहा. जावई बापूंना सांग की जर संभव असेल तर इथेच कुठेतरी नोकरी बघावी, नाहीतर तू अजून एक काम करू शकतेस. घराच्या अर्धा हिस्सा भाड्याने देऊ शकतेस आणि आपल्या पतीसोबत तुझ्या घरी जाऊ शकतेस. येथील मिळणाऱ्या भाड्यातून तुला तेथे मदत मिळेल. तू तुझ्या नवऱ्यासोबत बोल आणि जिथपर्यंत शक्य होईल दोघांनी विचार करून निर्णय घ्या, कारण की अशा तऱ्हेने जास्त दिवस पतीपासून दूर राहणे ठीक नाही. कुठपर्यंत तू एकटी आपल्या मुलाची देखभाल करशील. विवाहित असून सुद्धा तू आपल्या पतीपासून दूर आहेस, तेव्हा मला चांगलं वाटत नाही. तुला सुद्धा आपल्या कुटुंबात आनंदात जगण्याचा हक्क आहे. दुसऱ्याच्या कुटुंबात तुला काम करताना पाहते ना, न जाणे मला का असं वाटतं की जसे काही कोणीतरी तुझ्याकडून एका मोलकरणीच्या प्रमाणे काम करून घेत आहे. बोलता बोलता तिचा आवाज जड झाला. किरणला सुद्धा आपल्या परिस्थितीत जाणीव झाली, परंतु ती काहीच बोलत नव्हती, कारण तिच्या माहेरच्या लोकांकडून तिला हाकलून दिले तर ती कुठे जाईल असे तिला वाटायचे. परंतु आज तिच्या आईने तिचा हिस्सा देऊन तिला एक सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. तिने आपल्या वहिनीकडे पाहिले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर रागाचे भाव तिला स्पष्ट दिसत होते, परंतु ती काहीच करू शकत नव्हती. खूप विचार केल्यानंतर किरणला वाटले की जर ती याच घरात आपल्या पतीसोबत राहिली तर असे सुद्धा होऊ शकते की जवळ राहिल्याने भांडण झगडे वाढतील. दुसरी गोष्ट म्हणजे तिच्या वहिनीला तिच्यावर ईर्ष्या होऊ शकते. आणि तिसरी गोष्ट ही होती की माहीत नाही तिच्या नवऱ्याला चांगली नोकरी भेटेल की नाही.
तिथे तर तिच्या नवऱ्याची चांगली नोकरी आहे, त्यामुळे तिने आपल्या पतीसोबत बोलणं केलं आणि स्वतःच तिने आपल्या पतीजवळ जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. येथे आईने घेतलेल्या निर्णयानुसार अर्ध्या हिश्श्यामध्ये तिने एक भाडेकरू ठेवला आणि तिच्या आईने वचन दिले होते की ती तिच्या हिश्श्याची रूमची काळजी स्वतः घेईल. तात्पुरता तर तिच्या आईने तिच्या जीवनातील अडचण सोडवली होती. तेव्हा तर म्हणतात ना की एक आई आपल्या मुलासाठी सर्व काही करू शकते. किरण सुद्धा आता आपल्या पतीसोबत चांगली राहू लागली होती. नाहीतर सासरी आणि माहेरी तर तिला आपले भविष्य अंधारमय दिसत होते, कारण की ती सासरी आणि माहेरी दोन्ही जागी फक्त एका मोलकरीण बनून राहत होती. तर मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल. अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा.